नमस्कार। आज माघ शुक्ल त्रयोदशी शके 1938 सादर करीत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। 25 वर्षात कचऱ्याची समस्या न सोडवणारे 5 वर्षात कचऱ्याची समस्या कशी सोडवणार, राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रश्न। भिवंडीमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकाचा रिक्षा चालकाच्या मारहाणीनंतर मृत्यू आणि ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत 13 दाम्पत्य आजमावणार आपलं नशीब। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। श्रीस्थानक वाहिनी, ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। विकासाच्या गोंडस नावाखाली 25 वर्ष ठाण्याची सत्ता भोगणाऱ्या शिवसेनेनं ठाणेकरांचं वाटोळं केलं आहे। गेल्या 25 वर्षात कचऱ्याची समस्या सोडवू शकली नसतानाही शिवसेना पुढील 5 वर्षात ती समस्या सोडवण्याचं खोटं आश्वासन देत असून ठाणेकरांच्या पैशांची होळी करणाऱ्या शिवसेनेला घरी बसवावं असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आलं। कचऱ्याचं कोणतंही नियोजन न केल्यानं ठाणेकरांचे 4,500 कोटी कचऱ्यात गेले आहेत। ठाण्यातील कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी शिवसेनेकडे कोणतंही नियोजन नाही। ठाणेकरांनी शिवसेनेला 5 वेळा सत्ता दिली तरी ठाण्यातील कचऱ्याचा गंभीर प्रश्न सोडवता आला नाही। गेली 25 वर्ष ठाण्याची सत्ता भोगणारी शिवसेना आता ठाणेकरांकडे भीक मागत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली। कर्मचाऱ्यांचा पगार, कचरा संकलन, कचऱ्याची वाहतूक आणि विल्हेवाट लावण्यासाठी दरवर्षी 250 कोटी खर्च होतात, पण खर्चाच्या तुलनेत उत्पन्न अवघं 1% आहे। त्यामुळे उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसलेला नाही। गेल्या 25 वर्षात घनकचरा विभागाला 4,500 कोटी रुपयांचा खर्च करावा लागला आहे। हा पैसा ठाणेकरांच्या खिशातून गेला आहे। त्यामुळे या निवडणुकीत ठाणेकर शिवसेनेला कचऱ्यात धाडल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास आनंद परांजपे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला। राज्य परिवहन महामंडळाच्या एका बस चालकाचा रिक्षा चालकानं मारल्यामुळे मृत्यू झाला। राज्य परिवहन महामंडळाचे बस चालक प्रभाकर गायकवाड हे आज पहाटे आपली बस स्थानकात उभी करण्याचा प्रयत्न करत असताना बसचा रिक्षाला धक्का लागला। त्यावरून रिक्षा चालक आणि गायकवाड यांची वादावादी झाली। या वादावादीतून रिक्षा चालकानं गायकवाड यांना मारहाण केली। मारहाण झाल्यानंतर गायकवाड यांनी रिक्षा चालकाला पकडून पोलीस ठाण्यात आणलं। त्यावेळी त्यांना उलटी होऊन चक्कर आली। त्यामुळे गायकवाड यांना इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात नेण्यात आलं, पण तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं। गायकवाड यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्यानं झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। गायकवाडांच्या मृत्यूची माहिती बस स्थानकात मिळताच भिवंडीतील राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकांनी आंदोलन छेडून गाड्या चालवणं थांबवलं। मारहाण करणाऱ्या रिक्षा चालकाला अटक करावी अशी बस चालकांची मागणी होती। पोलिसांनी रिक्षा चालकाला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी केली जात आहे। ठाण्यामध्ये दुसरा माय ठाणे शॉर्ट फिल्म महोत्सव दिमाखात संपन्न झाला। या महोत्सवात 27 लघु चित्रपटांचं स्क्रीनिंग करण्यात आलं। लघु चित्रपटाच्या या महोत्सवाला मोठा प्रतिसाद लाभला होता। या महोत्सवात प्रश्नचिन्ह आणि लघु चित्रपटाला उत्कृष्ट लघु चित्रपट म्हणून गौरवण्यात आलं। ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत यंदा 13 दाम्पत्य आपलं नशीब आजमावत आहेत। बहुतांश सर्वच पक्षांमधून एकतरी दाम्पत्य यावेळच्या निवडणुकीच्या रिंगणात आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधून सर्वात जास्त म्हणजे 5, तर काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सर्वात कमी म्हणजे 1 दाम्पत्य निवडणुकीच्या रिंगणात आहे।
या 13 दाम्पत्यांपैकी 5 दाम्पत्य दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिलिंद पाटील, मनाली पाटील, राजन किणे, अनिता किणे, मनीषा साळवी, महेश साळवी, विजय भोईर, संगीता भोईर, मुकुंद केणी, प्रमिला केणी ही 5 दाम्पत्य निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिवसेनेकडून हरिश्चंद्र पाटील, कल्पना पाटील, संजय भोईर, उषा भोईर, संजय तरे, महेश्वरी तरे, एकनाथ भोईर, एकता भोईर ही 4 दाम्पत्य निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भारतीय जनता पक्षातून आशादेवी, शेरबहादूर आणि शेरबहादूर सिंग, कृष्णा पाटील, नंदा पाटील, विलास कांबळे, सुवर्णा कांबळे ही 3 दाम्पत्य निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काँग्रेसमधून निलेश आणि रेश्मा भोईर या दाम्पत्याशिवाय मनोज आणि शैलेश शिंदे हे दोघे सख्खे बंधूही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. एक मिनिटाच्या उशिराने तुमची बस चुकते, पण लोकशाहीतलं तुमचं एक मत देश बदलवते. मतदान करायला विसरू नका. दिनांक 21 फेब्रुवारी 2017. तुमचं मत, तुमची ताकद. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उमेदवारांच्या संख्येत फारशी वाढ झाली नसल्याचं दिसत आहे. यावेळी महानगरपालिकेच्या 131 जागांसाठी एकूण 805 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. या निवडणुकीकरिता एकूण 1088 अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 55 अर्ज अवैध ठरले, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 288 उमेदवारांनी माघार घेतली. गेल्या वर्षी 130 जागांसाठी 1136 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 321 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे 130 जागांसाठी 802 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 3 उमेदवारांची वाढ झाली आहे. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. संशयित बँक खाती आणि 3 लाखांच्या वर रोख रक्कम आढळल्यास कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी झालेल्या आचारसंहिता संनियंत्रण समितीच्या बैठकीत पालिका आयुक्तांनी हे आदेश दिले. आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, संवेदनशील भागासाठी विशेष पोलीस व्यवस्था करावी, रोख रकमेच्या खर्चावर नियंत्रण ठेवावं, बँकेतील संशयित व्यवहारांवर नजर ठेवावी, रात्रीच्या वेळी येणाऱ्या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी भरारी पथकांबरोबरच स्थानिक पोलिसांची मदत घ्यावी, अशा महत्त्वाच्या सूचना त्यांनी या बैठकीत दिल्या. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीने 3 लाखांपेक्षा जास्त रोख रक्कम जवळ बाळगल्यास त्याच्या विरुद्ध कडक कारवाई करावी. मतदारांना प्रभावित करण्यासाठी रक्कम वाटप करणाऱ्यांवरही कडक कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी पोलिसांना दिले. आचारसंहितेच्या काळात प्रतिबंधक कायद्याअंतर्गत किती गुन्हे दाखल झाले,
प्रादेशिक परिवहन विभागानं किती वाहनांवर कारवाई केली याचा अहवाल रोज देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। बँकेमध्ये होणाऱ्या संशयित व्यवहारावर नजर ठेवावी आणि संशयास्पद व्यवहार तात्काळ निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस किंवा आयकर अधिकाऱ्यांना कळवाव्या अशा सूचनाही त्यांनी दिल्या। परवानगीपेक्षा जास्त झेंडे गाड्यांवर आढळल्यास त्याचा खर्च उमेदवाराच्या खर्चात धरला जावा। तसंच ज्या रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ शकेल अशा रस्त्यांवर रोड शोला परवानगी दिली जाणार नसल्याचंही पालिका आयुक्तांनी या बैठकीत स्पष्ट केलं। ठाणे महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी झाली असली तरी कळवा-मुंब्र्यामध्ये 14 तर ठाण्यात 4 जागांवर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार एकमेकांसमोर असणार आहेत। गेल्या निवडणुकांमधला अनुभव पाहून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनी आघाडी करण्याचा निर्णय घेतला। कळवा-मुंब्र्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाद असतानाही मतविभाजन होऊ नये म्हणून त्या जागा सोडून इतर ठिकाणी आघाडी करण्याचा निर्णय घेतला। 2012च्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी असताना या दोन्ही पक्षांना चांगल्या जागा मिळाल्या होत्या। त्यामुळे काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव ठेवत इतर ठिकाणी आघाडी करण्याचा निर्णय घेण्यात आला। आता या निवडणुकीत काँग्रेस 52 ठिकाणी तर राष्ट्रवादी काँग्रेस 87 ठिकाणी निवडणूक लढवणार आहे। यामध्ये कळवा-मुंब्र्यातील 14 आणि ठाण्यातील 4 जागांवर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमने-सामने दिसणार आहेत। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता। आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता। आता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। 25 वर्षात कचऱ्याची समस्या न सोडवणारे 5 वर्षात कचऱ्याची समस्या कशी सोडवणार? राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रश्न। भिवंडीमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकाचा रिक्षा चालकाच्या मारहाणीनंतर मृत्यू आणि ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत 13 दाम्पत्य आजमावणार आपलं नशीब। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर। धन्यवाद।